नमस्कार, आपण पाहतात मराठवाडा लाईव्ह न्यूज, आवाज जनतेचा. आणि आता बातमी पाहूयात एका विशेष निवेदनाची. संपूर्ण महाराष्ट्रभरात औरंगजेबाच्या कबरवरून वादविवाद होत असतानाच अहमदपूर शहरामध्ये विश्व हिंदू परिषद बजरंग दल राजूर यांच्या वतीने महाराष्ट्र शासनास दिनांक 17 मार्च 2025 रोजी तहसील कार्यालय तथा उपजिल्हाधिकारी कार्यालय येथे असंख्य स्वयंसेवकासोबत महाराष्ट्र शासनास निवेदन सादर करण्यात आले आहे. हिंदू धर्मद्वेषी कुरकर्मी औरंगजेबाच्या कबरीचे उदात्तीकरण होऊ नये अथवा त्याचा कोणत्याही प्रकारचा विकास केला जाऊ नये. औरंगजेब महाराष्ट्रामध्ये सत्कर्म करण्यासाठी आला नव्हता. त्यांनी हिंदू शीख धर्मगुरू गुरु गोविंद सिंगजी महाराज असतील त्यांच्या मुलासोबत क्रूरकृत्य केले आहे, त्यांना त्रास दिला. त्याचबरोबर विशेष म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांना त्यांनी पकडून 39 दिवस त्यांच्या शरीराचे हालहाल करून त्यांची हत्या केली आहे. निर्दया कुरकर्मी अशा औरंगजेबाची या ठिकाणी कबरीचे उदात्तीकरण केले जाऊ नये असे या ठिकाणी निवेदन देण्यात आले. पाहूयात या निवेदनाचे सविस्तर क्षणचित्र. रामचंद्र की धर्म के सम्मान में घ्यावी याच्यासाठी आम्ही लिखी स्वरूपामध्ये निवेदन आपलं देत आहोत. वर प्रशासनाला आपण कळवावं. हिंदू धर्माच्या विरोधामध्ये आतापर्यंत एवढे कृत्य केलेले आहेत त्यांनी, संभाजीराजे असो, गुरु गोविंद सिंग असो, एवढे भयानक कृत्य केलेले आहेत. मंदिराची उद्ध्वस्ता पण यांनी भरपूर केलेली आहे. म्हणून याच्या विरोधामध्ये आज आम्ही आपल्या जवळ एक हात जोडून विनंती की अशा परप्रांतीयांचे कबरी महाराष्ट्रामध्ये तर राहून म्हणून सनी आपण जेवढं निवेदन शासनापर्यंत पोहोचवता येते तेवढं पोहोचवावे. धर्माचं वेळोवेळी पतन केलंय, आपल्या त्या बहिणींवरती हात टाकलाय, आपल्या तीर्थस्थळांचं पूर्ण उद्ध्वस्त केलंय. अशा औरंगजेबाचा ज्यांनी आपल्या संभाजीराजांचा छळ केलाय, अशा औरंगजेबाची कबर आपल्या महाराष्ट्रात राहणं हेच बरोबर नाही आहे. त्याच्यामुळे ते न्याय उचितच नाही आणि धर्माच्या दृष्टीनेही ते बरोबर नाही आणि त्याच्यामुळे ते लवकरात लवकर हटवण्यात यावंच हे आमचं निवेदन आहे. आणि ते जर नाही आलं तर धर्माच्या वतीने आणि बजरंग दलाच्या वतीने योग्य ती हालचाल केल्या जाते. आपल्या भावना आणि निवेदन आम्ही लक्षात घेतलेलं आहे. शासनास तातडीने पाठवले जाते. आपल्या भावना वरच्या लेवलला मुख्यमंत्र्यांपर्यंत जाणार आहे. तोपर्यंत शांतता बाळगावी.